नमस्कार. सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पिझ्झा बनवण्यासाठी अगोदर आपण पिझ्झा बेस बनवूया. 1 कप गरम कोमट पाणी घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा साखर घालायची, विरघळून घ्यायची. 1 चमचा ड्राय ईस्ट टाकायचं, हलवून घ्यायचं आणि 5 मिनिटं झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं. 1 कप मैदा घेतला आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार थोडंसं मीठ मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण बाजूला ठेवलेलं ड्राय ईस्ट होतं ते ॲक्टिव्ह झालं आहे, ते आता त्यामध्ये घालून घ्यायचं आणि आपण पिठाचा गोळा जसा मळतो तसं मळून घ्यायचं आहे. जसं वरून पाणी लागेल तसं ॲड करा. मी वरून थोडंसं बटर लावलेलं आहे. पिठाला एकदम असं मऊ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि हे कमीत कमी 1 ते 1.5 तास झाकण लावून बाजूला ठेवायचं आहे. इथे पनीर, कांदा, शिमला मिरची, स्वीट कॉर्न घेतले आहे. 1.5 तास झाला आहे पीठ भिजवून. हे पहा किती छान पीठ भिजलं आहे ना, एकदम फुगलं पण आहे. आता हे पीठ आहे ना व्यवस्थित थोडंसं मळून घ्यायचं आणि 4 भागांमध्ये डिवाइड करून घ्यायचं. याचे मीडियम साईजचे 4 पिझ्झा बनतात. खाली मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकायचं. लाटण्याने लाटलं तरीही चालेल किंवा हाताच्या साह्याने भाकरीसारखं थापून घ्यायचं जाडसर. ताट घेतले, ताटावर बटर पेपर घ्यायचा, त्यावर चमच्याने छेद करून घ्यायचे. वरून पिझ्झा सॉस टाकायचा, पसरून घ्यायचा. कांदा, शिमला मिरची, स्वीट कॉर्न, पनीरचे क्यूब वरून ठेवायचे आणि त्यावर चीज टाकायचं. कढई घेतली आहे. कढईमध्ये मीठ टाकायचं, वरून स्टँड ठेवायचं, वरून पिझ्झा ठेवायचा, त्यावर झाकण ठेवायचं आणि फुल गॅसवर 10 मिनिटं पिझ्झा कढईमध्ये बेक होऊन द्यायचा. हे पहा किती छान पिझ्झा झाला आहे ना, पूर्णपणे चीज मेल्ट झाला आहे. वरून चिली फ्लेक्स टाकायचं. पिझ्झा चाकूने किंवा कटरने कट करून घ्यायचा. इथे पिझ्झा कट केला आहे. वाव, किती छान झाला आहे ना पिझ्झा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.